नमस्कार, आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण ही अशी मल्टीपर्पज क्रोशाची पट्टी बनवायला शिकणार आहोत। ही तुम्ही तोरणासाठी वापरू शकता किंवा बॅगला पण लावू शकता। यासाठी मी 3mm क्रोशा हुक घेतली आहे आणि 4 प्लाय लोकर घेतली आहे फेंट पिंक आणि व्हाईट कलरची। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा ही मल्टीपर्पज अशी पट्टी बनवायला शिका। तुम्ही या कॉम्बिनेशनला कोणतेही कलर टाकून बनवू शकता। तुमची जी वस्तू आहे त्यानुसार हे कलर घेऊन सुटेबल अशी पट्टी बनवू शकता। हे बघा, आपल्याला अशी तोरण पट्टी बनवायची आहे, सुंदर अशी 2 लेयर्सची। ती कशी बनवायची ते बघूया। सर्वप्रथम आपल्याला व्हाईट कलर घ्यायचा, लोकर घ्यायची आहे। 4 प्लाय ऊल आहे, ही स्लिप नॉट करून घ्यायची आणि 4 चेन करायच्या। 1 2 3 4 4 चेन झाल्यानंतर ही जी फर्स्ट चेन आहे त्यामध्ये एक डबल क्रोशिया करायचा। मग हा डबल क्रोशिया केल्यानंतर बघा इथे कसा सर्कल तयार झाला। इथे 3 चेन करायच्या आणि या सर्कल मध्ये डबल क्रोशिया करायचा। 3 चेनचा एक आणि हा एक डबल क्रोशिया, असे 2 झाले। असे आपल्याला डबल क्रोशे करायचे आहे। या सर्कल मध्ये 8 डबल क्रोशे करून घ्यायचे। ते झाल्यावर दाखवते मी। हे बघा 6 डबल क्रोशे झाले, 8 डबल क्रोशे करून झाल्या। त्यानंतर इथे 3 चेन करायच्या, इथे जोडायचं नाही आहे कुठेच। 8 डबल क्रोशे झाल्यावर 3 चेन करायचे आहे आणि हे पलटवायचं। आता बघा, हा एक पहिला डबल क्रोशिया, हा दुसरा। याच्या मधात जी गॅप आहे त्या गॅप मध्ये पुन्हा डबल क्रोशे करायचे। असेच 7 डबल क्रोशे करायचे, म्हणजे 3 झाले। हा एक 3 चेनचा 4 झाले, तर हे टोटल 8 होतील। 8 डबल क्रोशे करायचे हे 3 चेन पकडून। 8 डबल क्रोशे झाले, त्यानंतर पुन्हा 3 चेन टर्न करायचं आणि याच्या फर्स्ट गॅप मध्ये, म्हणजे फर्स्ट डबल क्रोशे स्किप केल्यानंतर जी गॅप आहे तिथे असेच 8 डबल क्रोशे करायचे, म्हणजे 7 करायचे आणि हा 3 चेनचा एक, तर हे टोटल 8 डबल क्रोशे झाले। असेच हे पूर्ण आपल्याला जेवढी लेंथ पाहिजे आहे पट्टीची तोरणासाठी तेवढ्या लेंथ ज्या ह्या रिपीट करून डिझाईन्स बनवायच्या आहेत। 6 7 8 3 चेन टर्न करायचं, पुन्हा इथे तसंच रिपीट करायचं। बघा, 1 2 3 डिझाईन झाल्या। मग आता पुन्हा आपण इथे करू। हा पॅटर्न तुमच्या लक्षात आला असेल, तर हाच रिपीट करून पूर्ण लेंथ करायची आहे। तर इथे जी वर पट्टी दिसत आहे ती अशीच बनवली आहे, 36 इंचाची ही बनवली आहे। तर ही अशी व्हाईट पट्टी बनवून घेऊ। त्यानंतर पिंक कशी जोडायची आहे ते दाखवते। तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हाईट डिझाईन एवढीच बनवली आहे, याच्यानंतर पिंक कशी करायची ते दाखवते। पण तुम्हाला ही व्हाईट डिझाईन पूर्ण लेंथपर्यंत करायची आहे, तेवढी तुम्हाला लेंथची पट्टी बनवायची असेल तेवढी। समजा ही तुमची आता 36 इंचाची झाली आहे। तर आता पिंक कलर घ्यायचा, पिंक कलरचा धागा घ्यायचा, एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि ही जी पांढरी डिझाईन आहे फर्स्ट, त्याचा फर्स्ट डबल क्रोशिया, म्हणजे हा 3 चेन पकडू, तो सोडून जी गॅप आहे तिथे याला सिंगल क्रोशियाने जोडायचं। आलं लक्षात? इथे जे 8 डबल क्रोशियाची डिझाईन आहे तिथे, मग इथे 3 चेन करायच्या आणि या गॅप मध्ये डबल क्रोशे करायची।
असेच 8 डबल क्रोशे करायचे. 3 चेनचा एक आणि आता 7, टोटल 8 डबल क्रोशे करून घेऊ. हे बघा 8 डबल क्रोशे झालेत. आता इथे 2 चेन करायच्या आणि याला आता पलटवायचं नाही आहे. त्याच्या आधी इथे जे गॅप आहे ह्या 2 डिझाईनच्या मधात, ही एक डिझाईन व्हाईट कलरची आणि ही एक डिझाईन, याच्या मधात जी गॅप आहे ही तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. इथे 1 सिंगल क्रोशा केला, जोडलं. आता एक चेन करायची आणि नंतर इथे टर्न करायचं. नंतर इथे जे 8 डबल क्रोशे आहे गुलाबी रंगाचे, त्याचा फर्स्ट डबल क्रोशा सोडून जी गॅप आहे त्या गॅपमध्ये डबल क्रोशे करायचे 2च करायचे इथे. आणि इथे पुन्हा 3 चेन करायच्या. तीन डबल क्रोशे केल्यावर पुन्हा पलटवायचं आणि हे जे 2 डबल क्रोशे आत्ता केले आहेत गुलाबी रंगाचे, त्यामध्ये एक डबल क्रोशा सोडून जी गॅप आहे तिथे 7 डबल क्रोशे करायचे. 7 म्हणजे हा 3 चेन पकडून 8 होतील. जसे आपण इथे केले आहेत तसे इथे करायचे. आता ही सुरुवातीला जशी एक डिझाईन बनली होती पिंक कलरची, तशीच ही बनवून पूर्ण झाली आहे. दुसरी 8 डबल क्रोशे केले तिथे. मग याच्यानंतर परत 2 चेन करायच्या. इथे आता ही दुसरी डिझाईन तयार होत आहे. इथे जी गॅप आहे 2 व्हाईट डिझाईनच्या मधात मोठीवाली गॅप, तिथे सिंगल क्रोशा करायचा आणि एक चेन करायची, पलटवायचं. इथे जे फर्स्ट डबल क्रोशे आहे त्याच्या मधात 2 डबल क्रोशे करायचे, 1 2 आणि इथे 3 चेन करायच्या, परत पलटवायचं आणि या 2 डबल क्रोशेच्या मधात असे 7 डबल क्रोशे करायचे. 3 चेन पकडून 8 डबल क्रोशे होतील. 3 4 5 6 7 आणि हे 8. आता ही तिसरी डिझाईन पूर्ण झाली. पुन्हा 2 चेन करायच्या पुढची डिझाईन बनवायला आणि ह्या व्हाईटच्या पुढे गॅपमध्ये जोडायचं. म्हणजे इथे जशी गॅप राहील तशी. तर आपण एवढीच पट्टी बनवली आहे, त्यामुळे पुढे कसं करायचं ते सेम राहील. ही जशी डिझाईन केली पहिली दुसरी तिसरी, ह्या 3 जशा केल्या आहेत तसं सगळं रिपीट करायचं आहे. तुम्ही मागे जाऊन पुन्हा बघू शकता की इथे कशी स्टेप केली होती. ह्या गॅपमध्ये जोडायचं, मग 2 चेन करून 1 चेन करून पलटवायचं आणि ह्या फर्स्ट याच्यामध्ये 2 डबल क्रोशे करायचे, मग 3 चेन करून पलटवायचं आणि ह्या 2 डबल क्रोशाच्या मधात 7 डबल क्रोशे करायचे. अशी एक डिझाईन पूर्ण होते. आणि ही पण जितकी व्हाईटच्या लेंथ ची पट्टी आहे तितकीच ही पण करायची आहे. तशी आपली ही पट्टी पूर्ण होईल. आणि पूर्ण झाल्यानंतर इथे हे व्हाईटच्या 4th स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. तशा प्रकारे ही पट्टी तयार होईल. आणि हे जे आहे हे कधी कधी असे असतात, तर ते वर आणायचे, तरच ते असे पाकळ्यांसारखं 3D दिसेल, 3D इफेक्ट दिसेल. नाहीतर ते असं एकावर एक होईल, तसं नको आहे. हे असं बाहेर काढून घ्यायचं. हे बघा, जसं आता इथे आपण डिझाईन केली होती तर हे आतमध्ये जात होतं, तर हे असं बाहेर काढायचं. म्हणजे व्हाईट वर राहील आणि पिंक खाली राहील. अशा प्रकारे आपली ही पट्टी पूर्ण झाली आहे. ही पट्टी मल्टीपर्पज आहे, कारण तुम्ही याला बॅग
क्रोशाच्या बॅग बनवतो तर त्याचा बेल्ट बनवायसाठी पण यूज करू शकता, किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीच्या तोरणामध्ये पण ह्या पद्धतीची तोरणपट्टी वापरू शकता.